मला हे काहून बसलं? हो बघा ना, अहो समीर सारखं म्हणायचं मला परीशी लग्न करायचंय, परीशी लग्न करायचंय, पण आता परीच बायको होणं म्हणजे, अहो त्याला कळलं तुम्ही परी आहात तर मला हे शक्य नाही. अहो काय शक्य नाही, त्याच्यापासून काय काय लपवणार आहात तुम्ही? त्याला सांगावंच लागेल ना तुम्ही परी आहात ते. अहो तो होणारा नवरा आहे तुमचा. माझं आणि समीरचं लग्न होणं शक्य नाही. अहो आता हे होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाहीये. नाही मग त्याचा अर्थ काढावा लागेल आणि त्यांना समजावायला लागेल, नाही तर लग्नानंतर त्यांचं काय होईल ना मला काही सांगता येणार नाही. म्हणजे काय होईल त्याचं सांगा ना. मालक, माझं समीर सोबत लग्न झालं ना तर अगं इथं काय करतेस तू? बाहेर वाट बघतायत सगळी तुझी. मी आहे ते जरा काम आहे थोडं. अगं लग्नानंतर कामच करायचंय. चल 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 घ्या लवकर. अगं किती लागते. चल ना. एक चला घेऊ तिला. मदन, हो अरे यो सम्या मागून येऊन बाजी मारून गेला यार. हो रे, त्याने भानूवर काय जादू केली कोणास ठाऊक. बघ ना, सगळे केवढे खुश आहेत. आपल्या दोघांचा पत्ता कट केला यार याने. भानूची भानू वहिनी झाली आता. राहुल्या, हा? अजून लग्न व्हायचंय, असं सोडू नकोस. हा, हा, हा. नाव घे भानू. तसं नाही नाव घे. नाव घेतायत यार. नाव घे म्हणजे काय असतं? तुला नाही माहिती नाव कसं घ्यायचं? नाही. अगं नाव घेणं म्हणजे काही मोठी गोष्ट नसते. मी सांगतो म्हणजे बघ, लग्नानंतर ना शब्दांचं ते थांबा 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 थांबाला तर मी सांगते. मी म्हणते ऐका. पुरणपोळी खाताना तूप असावे साजूक. पुरणपोळी खाताना तूप असावे साजूक. राहुल रावांचं नाव घेते कारण ते आहेत लई इथे पण खाण्याचाच विषय. मग तुम्ही काहीतरी बरं घ्या ना. घेते की लाजते की काय? ऐका, 5 + 4 = 9. गणितच वेगळं. 5 + 4 = 9. मदन राव इज ऑलवेज माइन. इंग्लिश मध्ये छान. अहो ते तरी निदान मराठीत घ्यायचं ना. कमाल. हा चल भानू घे आता तू घे. मी जरा आले. समीर भाऊजींना भेटायची घाई झाली तिला. जरा फायदा आहे समीर भाऊजींशी लग्न करून, म्हणजे मेकअपचं कुठलंही सामान विकत आणायला नको. पण भानूला त्याची गरज नाही, ती मुळातच सुंदर आहे. बर भानू, हनीमूनला कुठे जाणार आहे सांग? चंद्रावर. मजाक करते ती, मजाक करते. ऐक ना भानू ऐक ना, मी आणि राहुलला हनीमूनला महाबळेश्वरला गेलेलो. तू पण तिथेच जा. या महिन्यात खूप थंडगार असतं तिथे. नाही ग, काही नाहीये तिकडे. तू ना मस्तपैकी गोव्याला जा, बीचवर काय मजा येते म्हणून सांगू. मजा येते. हा नीट रंग मार. बरोबर. ए तो कोपरा सुटलाय. नीट मार. अरे लग्न आहे म्हणून कलर करतोय आपण. कॉंग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू. थँक्यू. काय रे? कसं वाटेल बघ जरा. हो छान आहे. लाव. ए थांब आता नको लाव, नंतर लाव. तो रंग काढतोय ना, उगाच खराब होईल. अरे म्हण्या, आणि पूजेचं सामान आहे की नाही जरा बघून घ्या. कसली पूजा? अरे लग्न झाल्यावर सत्यनारायणची पूजा घालतो ना. उद्या लग्न लागलं की लगेच पूजा पण उरकून टाकू आपण. हा बघतो. तू बघून घे. अरे तुम्ही पण आलात? दिसतोय ना. अरे मदन, जरा मॅरेज रजिस्टरला फोन करून विचार ना त्यांचा माणूस केव्हा येणार आहे. हा त्याला जरा वेळेत यायला सांगा. अरे पहिल्यांदाच लग्न आहे ना माझं. आम्ही रोज करतो, आमचा बिझनेस आहे लग्न करण्याचा. अरे तसं नाही रे. तुम्ही खरं सांग, भानूला कसं पटवलं? अरे मी काय नाही केलं खरं.
म्हणजे अरे उलट मी तर नाहीच म्हणत होतो पण मग परत विचार केला आपल्यामुळे कोणाचं आयुष्य सुधारत असेल तर मग उगाच नाही कशाला म्हणा आहे ना. वा थोर विचार सम्या तुला काय आज ओळखतो का मी आम्हा सगळ्यांना माहितीये तू भानूच्या मागे होता. खरं सांग कसं पटवलं? अरे खरंच सांगतो मी काही नाही केलं. अरे लीलावती मावशीत माझ्याकडे स्थळ घेऊन आल्या. काय लीलावती मावशी? अरे त्याच सांगताय सगळ्यांना त्या भानूचं आणि त्या मोहन्याचं काहीतरी चालू आहे. अरे का करतोस अशा मुलीशी लग्न? वेळ आहेस का तू? हे बघ मदन, हे बघ प्रत्येकाचा ना काहीतरी भूतकाळ असतो तो आपण विसरायला पाहिजे. तो विसरून वर्तमान जगून आपण भविष्य घडवायला पाहिजे. तुम्ही मला उगाच काहीतरी समजवू नका. आणि तुम्हाला माझं लग्न झालेलं नको आहे का? तुम्हाला वाटत नाही माझं लग्न व्हावं म्हणून? नाही 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 तसं नाही. आम्हाला तर आनंद आहे ना सम्या तुझं लग्न होत आहे त्यात. पण दिसत नाहीये. अगं भानू, अभिनंदन, लग्न ठरलंय ना? जायचं ते आतून आनंद झालाय ना सम्या, आतून. हे बघ, दिसतो आता. समीर साहेब तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं. हा बोल ना. जरा बाजूला बोलायचं होतं. हा येतो ना. समीर साहेब तुम्ही समीर साहेब नको म्हणूस ग, नुसतं अहो म्हण, खूप चांगलं वाटतं. थांबा जरा, माझं ऐकून तर घ्या. तुम्ही ना माझ्याशी लग्न करू नका. तुम्हाला ना माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. भानू तू पण चांगलीच आहेस ना. आणि हे बघ सामाजिकरित्या म्हणजे स्टेटस वाईज जरी आपण वेगळे असलो ना तरी माणुसकीच्या धाग्याने आपण जोडले गेलेलो आहोत ग. आणि हे बघ मी श्रीमंत गरीब वगैरे असं काही मानतच नाही ग. मला तसं नाही म्हणायचंय. तुम्ही जर माझ्या बरोबर लग्न केलं ना. समीर काका काय रे? ते सामान सगळं मी बघितलंय. अजून काय लागणार असेल तर सांग, मी घेऊन येतो. बरं बरं. आणि भानू काकी थांब. थँक्यू. कशाबद्दल? ते काकासोबत लग्न करणार ना म्हणून थँक्यू. नाही माझी लाईन क्लिअर झाली ना भानू. सॉरी भानू काकी. लाजली बहुतेक. आई ग डोळ्यात काहीतरी गेलं ग. काकी 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 काकी, डोक्याला नुसता त्रास झालाय मालक. लवकर काहीतरी करा नाही तर मॅच काहीतरी करीन. काय झालं? होईल सगळं व्यवस्थित, कशाला काळजी करते? होईल. सगळं ठीक नाही झालं ना मालक तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कसला प्रॉब्लेम? हा तुम्ही मला ते लग्नाचं काहीतरी सांगत होतात. हा मी आज समीरशी लग्न केलं ना तर मोहन आत येऊ का? या ये ना ये. अरे समीर मोहन हा शर्ट मला जरा अल्टर करून देशील का रे? खूप मोठा होतोय. हो देतो देतो. एक मिनिट. हा आओ आओ भानू, जरा तुम्ही माप घेता का समीरचं? आओ हे बघा ना. जरा समीरचं माप घेता. हात वर करा. सावकाश सावकाश. झालं. इतक्या लवकर? अजून शर्ट आणून देऊ का रे? मी काय म्हणतो समीर, तू जा, मी तुला झालं की बोलवतो. हा अरे कशाला उगाच तुला त्रास, मी इथेच थांबतो ना. माझं ऐक ना समीर, मी बोलवतो ना तुला. हा बर हा येतो. लाजली.
येऊ मी? हो हो तू मला हाक मारा. हाक मारतो मी ना येईन लगेच. लगेच. अहो ऐका अहो तुम्ही तुमच्या रागावर थोडा कंट्रोल ठेवा, असं एकदम चिडू नका हो. मालक मी ज्या गोष्टीपासून लांब जायचा प्रयत्न करते ना ती अजूनच जवळ येते. याच्याने खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता कसला प्रॉब्लेम होणार आहे? मालक मी जर कोणत्याही माणसाशी लग्न केलं ना तर तो आयुष्यभरासाठी जुरळ होऊन जाईल. काय झुरळ? बाई 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 कितीही झुरळ झाली चाळीत. शी, एक मारलं ना तर अजून 2 निघतात. अगं मी तर दमले झुरळ मारू मारू. अगं पण ह्याच्यावर काहीतरी इलाज केला पाहिजे ना. उद्या आजारपणाची साथ आली तर प्रॉब्लेम व्हायचा. हे आपल्या अध्यक्षांना नको का कळायला? हा? आपण काही टाइमपास म्हणून भरतो का मेंटेनन्स? आपल्याच लग्नात बिझी. पुढच्या वेळेला चाळीच्या मीटिंग मध्ये हा विषय काढायचा म्हणजे काढायचा. अगं पुढच्या वेळेपर्यंत कशाला थांबायचं? उद्याचं लग्न झालं ना की उरकून टाकू. हा मेलं नाही नीट मार. मेलं. माझ्याशी लग्न करेल त्याची बी हालत तशीच होणार. आज भानू माझी होणार. शेवटी आज माझं लग्न होतंय. अरे तुम्हाला सांगतो मी लग्नाची आशा सोडून दिलेली रे. आम्ही पण. काय? हा? पण आम्ही आशा सोडली नव्हती. पण आम्ही आशा सोडली नव्हती. मग आम्हाला माहिती होतं तुझं लग्न होणार. मग मला अभिमान आहे यार, तुम्ही माझे मित्र आहात. आज मी जाम खुश आहे अरे. अरे मोहन कुठे राहिला? अजून खाली नाही आला. अरे बापरे, हो मोन्या नाही आला नाही. अरे त्याला पण बघायला पाहिजे. ते कोट दे. मी कोट घालतो ना. मी घालतो. हात दे. घाल इथून घाल. अरे खिशात गेला रे. अरे हळू. एवढा धांतरटपणा बरं नाही. जरा पावडर आण ना, पावडर आण. पावडर आण मदन, पावडर आण. अरे अरे आरसा पण आणतो. आरसा पण आण. याचं तोंड दाखवायला आरशात. अरे कंगवा गंगवा पण आण. मी टाय लावतो. टाय लावतो. अरे हळू हळू. घट्ट झाली. सॉरी. घे. आरशात तोंड बघ तुझं. मानुषी लग्न होणार आहे तुझं आज. दे ना. काय छान दिसतो. अरे किती मदत करताय रे हो तुम्ही रे, मला. हो. खरे मित्र आहात तुम्ही म्हणजे माझे. खरे ए, धर ना तू धर ना. आरसा धर ना. ठीक. अगं बाई कंगवा कुठे? तो काय तुझ्या डोक्याला आहे? हो. झालं. हा नथ भानू नथ घाल. पहिली भानू कसली दिसते ना. हो ग, कुणाची दृष्ट नको लागायला. हा भानू आता तू इथेच थांबा. आम्ही बोलवायला येऊ तेव्हा ये. हा इथेच थांब. अगं अंजू आपली सगळी तयारी राहिली आहे. चल लवकर. अगं बाई हो. अगं त्या मुंडावळ्या राहिल्याच की. मुंडावळ्या बाई. मला जरा मध्ये समोरून बघा जरा. हो येऊ दे. हा सरळ आहेत ना? हो सरळ. नाही इकडे जरा. बहिणी आव कुठं वाकड्या चालल्यात. अगं हा करा. चला वहिनी. भानूला तयार करण्याच्या नादात माझीच तयारी राहिली, विसरले मी. हा लवकर आवरत. हो. साडी तयार आहे ना? अगं सगळं तयार आहे बहिणी. चला ना तुम्ही. मालक तुम्ही म्हणाला होतात मी काहीतरी करीन म्हणून. आता काय करायचं? थोड्या वेळात मला खाली बोलवतील. हे जर लग्न झालं ना मालक तर. नाही. अहो हे लग्न होता कामा नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही गायब व्हा. गायब? हो. अहो म्या जर गायब झाले तर सगळं तुमच्यावर येईल.
अहो येऊ दे हो, मी बघीन काय ते. हो तुमचं जर का समीरशी लग्न झालं ना तर माझा बालपणीचा मित्र झुरळ होईल आणि ते मी नाही होऊ देणार. माझं काही होऊ दे. नाही, मी आता तुम्हाला एकटं सोडून नाही जाणार. अहो पण आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? हाय हाय, काय? आपण दोघं गायब होऊया. दोघं गायब होऊया आणि मग हे कोण सांभाळणार सगळं? ते मला माहिती नाही. आपण दोघं गायब होऊया, जे व्हायचं ते होऊ दे. भानू, भानू, अगं बाई तयारी झाली का? छान दिसतेस ग बाई. चल चल खाली जाऊया आपण. नाही, अजून थोडा वेळ आहे ना. अगं कुठे वेळ आहे? सगळे खाली जमलेत. हा, आणि समीर तर केव्हाची वाट बघतोय तुझी. किती खुश आहे माहितीये. चल 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 खाली चल. अगं चल. बरं आहे. या. किती 2000 वाली साडी का हो? या लवकर या. माधुरी, म्हणजे हा. हा चला चला या. ये ये बसा. या. बस इकडे. बस बस. मुलाला बोलवा. ये बस. नाही नाही हा नाही. हे मी आहे समीर. ओ सॉरी सॉरी, मला वाटलं मुलाचे वडील आहेत. बसा बसा. भाऊजी बसा. बसा. अहो नवरा मुलग्याला मुंडवणा लावा ना. हो मुंडळे कुठे गेले? हा दे. बस 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 दे. नाही. झालं? हा. आता मुलीने इथे सही करा. अहो सही कशी करेल ती? अडाणी आहे. तिला सही येत नाही. अंगठा लावेल. हो चालेल. इथे. भानू चल अंगठा लाव. अगं चल. अगं हा. हा चला झालं. अरे चला कुठे? तुमची सही बाकी आहे. हा. अरे पेन गेला. पेन गेला. अरे पेन गेला. काय झालं? लवकर. काय अंजे असे नाही. नाहीतर काय पेन सांभाळता येत नाही. भानूला काय सांभाळणार आहे काय माहिती. चला. नवरा मुलगा कुठे आहे? अरे हा कुठे गेला? समीर भाऊजी कुठे आहेत? सम्या, समीर भाऊजी कुठे गेले? समीर भाऊजी इकडे सम्या. ए मला घरी गेले ते बघ. अवयनी आता तर इथे होते. हो ना. नाही, मी तेच म्हणते. समीर भाऊजी शोधायचं. मला ते जुरळ झाले आकडा.
अहो मग शोधा त्याला, प्लीज शोधा.